हॅलो मी पी थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSCच्या अंडर आपल्या ज्या व्हॅकन्सी चालू आहेत ESIC CGच असतील फार्मसी ऑफिसरच्या परमनंट जवळपास 88 एवढ्या पोस्ट आहेत. एकंदरीत आपल्या पूर्ण फार्मसी सिस्टमच्या जर पोस्ट कन्सिडर केल्या तर जवळपास 137 ते 136 एवढ्या महत्त्वाच्या ह्या पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपण ॲलोपॅथी फार्मसिस्ट असेल, त्याच्यानंतर फार्मासिस्ट क्लर्क असेल आणि आणखीन एक ज्युनियर फार्मासिस्ट नावानी पोस्ट आहे. अशा 3 पोस्टला आपण हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ज्याच्या एकूण जर आपण जागा बघितल्या तर 88 एवढ्या जागा आपल्याला यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमनंट ह्या पोस्ट बघायला भेटतात, ज्याच्यामध्ये डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसीचे विद्यार्थी आहेत ते त्या पोस्टनुसार क्वालिफाय आहेत. पोस्ट कोड काय आहे, कशा पद्धतीनं आपल्याला याचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करावे लागतील ह्याच्यावरती आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करूयात. लाईव्ह ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला मी फिलअप करून दाखवेल, ज्याच्यामध्ये वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, कसं आपल्या त्याच्यावरती रजिस्टर व्हायचं आहे, त्याच्यानंतर महत्त्वाच्या बाकीच्या ज्या 4 ते 5 स्टेप्स आहेत त्या कशा पूर्ण करायच्या आणि एक सक्सेसफुली फॉर्म कसा सबमिट करायचा आहे पेमेंट करून, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी A to Z तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल थरोली एक्सप्लेन करेल. त्याच्यामुळे ज्या लोकांना हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे, ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला नव्हता आणि केला जरी असेल तर कशा पद्धतीनं तुमच्या डिटेल टाकल्या त्या तुमच्या पुन्हा एकदा व्हेरीफाय होतील. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण थरोली A to Z जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला मी लाईव्ह भरून दाखवेल. हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे बघून झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म जे तुमचे फिलअप करू शकता. ज्या लोकांचा D फार्म, B फार्म, M फार्म झालेला आहे त्या सर्व लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण कोणाचाही ॲप्लिकेशन फॉर्म जो तो मिस आऊट झाला नाही पाहिजे. तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. PDF आपल्याला जी लिंक आहे वेबसाईटची ती दिलेली आहे ssc.government.in. या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर लिंकला अशा पद्धतीची स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन होईल. वर तुम्हाला सर्चच्या साईडला लॉग इन और रजिस्टर्ड अशा पद्धतीचं ऑप्शन दिलेलं आहे. तर आता आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. ज्या लोकांनी केली त्यांनी लॉग इन त्याच बटनने जे आहे ते क्लिक करू शकता. तर ते मी क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट्स आणि ॲडमिन अशा पद्धतीचे तुम्हाला लॉग इन दिसतील. तर पहिल्यांदा युजर रजिस्ट्रेशन आणि खाली पासवर्ड ज्यांचं झाले त्यांच्यासाठी, आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना खाली एक न्यू युजर रजिस्टर्ड नाव अशा पद्धतीचं ऑप्शन दिलेलं आहे. तिथं तुम्हाला क्लिक करायचे लॉग इनच्या खाली. रजिस्टर्ड नावला क्लिक केल्यानंतर एक नवीन फ्रेश विंडो इथं जे आहे ते ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही वर बघू शकता न्यू कॅन्डिडेट्स 1 टाईम रजिस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल, पासवर्ड क्रिएशन, ॲडिशनल डिटेल्स, डिक्लेरेशन अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या 4 स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते आपण फिलअप करू शकतो. तर मी कंटिन्यू बटनला क्लिक करतो आहे. कंटिन्यूला बटनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या 4 स्टेप. पहिली स्टेप पर्सनल डिटेल ओपन होईल, ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स नेम, आयडेंटिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत. तर ते आपण इथे फिलअप करून घेऊयात. तर पहिलं ऑप्शन तिथं तुम्ही बघू शकता डू यू हॅव आधार कार्ड. तर आपल्याला इथं यस करायचं आहे. खाली एंटर युअर आधार कार्ड डिटेल, आधार कार्डचं ज्या डिटेल आहेत जो नंबर आहे तो टाकायचा आहे. व्हेरीफाय आधार डिटेल, खाली तोच नंबर पुन्हा टाकून व्हेरीफाय करायचं आहे. खाली डिक्लेरेशन तुम्हाला दिलेलं आहे, साईडला चेकमार्क दिलेला आहे, त्या चेकमार्कला तुम्हाला क्लिक करायचे आणि सेंड OTP या नावाला क्लिक करायचं आहे. OTP येईल तो एंटर करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड जे आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल. खाली तुम्हाला कॅन्डिडेट्स नेम ॲज पर द मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, 10वीच्या तुमच्या सनदवरती किंवा मार्कशीटवरती जे तुमचं नाव मेन्शन केलेलं आहे, पहिल्यांदा सरनेम, तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, तर त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. व्हेरीफाय कॅन्डिडेट्स ॲज पर मॅट्रिक्युलेशन लेवल, तो पुन्हा खाली एक कॉलम दिलेला आहे, ती टाकल्यानंतर तुमचं नाव तिथे व्हेरीफाय होऊन जाईल. 3 नंबरमध्ये हॅव यू एव्हर चेंज द नेम, नावामध्ये कधी आपण चेंजेस केले असतील तर यस करून खाली जे नाव चेंज झालेलं आहे ते नाव टाकून व्हेरीफाय करायचे, नसेल झाला तर नो ठेवून द्यायचे. जेंडर खाली सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला, खाली त्याचं पुन्हा व्हेरिफिकेशन करायचं, तोच टाकून तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, ती पुन्हा खाली तीच डेट ऑफ बर्थ टाकून व्हेरीफाय करायचे. वडिलाचं तुम्हाला नाव टाकायचं आहे, पुन्हा ते व्हेरीफाय करायचं आहे. आईचं नाव टाकून पुन्हा व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर 10वीचे एज्युकेशन बोर्ड, 10वीचे जे तुमचे मार्क्स आहेत खाली दिलेले आहे तुम्हाला, युनिव्हर्सिटी वगैरे काय बोर्ड दिलेलं आहे ते टाकून तुम्हाला खाली तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, पुन्हा व्हेरीफाय करायचं आहे. 10वीचं इयर ऑफ पासिंग काय होतं ते टाकून व्हेरीफाय करायचं आहे. हाय लेवल ऑफ एज्युकेशन जे आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे, तुमचं काय एज्युकेशन झालेलं आहे. तर मॅट्रिक्युलेशनपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा इथं तुम्हाला हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन विचारलं तर तुमचं जे असेल B फार्म, M फार्म, D फार्म, तर ते तुम्हाला इथे टाकायचे. कॅन्डिडेट्स मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनला इथे क्लिक करायचं आहे. आता मी ह्या पूर्ण ज्या डिटेल आहेत त्या फिलअप करून घेतो. त्याच्यानंतर आपली जी सेकंड स्टेप असणार आहे पासवर्ड क्रिएशनची, तर ती आपण इथे पूर्ण करूया. चलो, तर अशा पद्धतीने मी पूर्ण ज्या डिटेल आहेत त्या ॲड करून घेतलेल्या आहेत. वर आपलं तुम्हाला फक्त एकच न समजण्याचा ऑप्शन वर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तुम्हाला दिसेल. चलो, तर अशा पद्धतीने मी पूर्ण ज्या डिटेल आहेत टाकून घेतल्यात. मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे, ईमेल व्हेरीफाय झालेला आहे.
त्याचबरोबर बाकीच्या ज्या डिटेल आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डवर सिलेक्ट करायचे तुम्हाला ते सिलेक्ट करून झालेलं आहे. डिटेल 10वीच्या टाकलेत. हायर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये मी बॅचलर टाकलेलं आहे. आणि हे टाकून झाल्यानंतर खाली सेव्ह आणि नेक्स्ट बटन आहे, तुम्ही बघू शकता. त्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सक्सेस पर्सनल डिटेल सबमिटेड सक्सेसफुली अशा पद्धतीनं एक तुम्हाला पॉपअप येईल. इथं ओके करायचं आहे. ओके करून झाल्यानंतर अशा पद्धतीनं युअर रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. तुमच्या मोबाईलवरती सुद्धा त्याचा मेसेज जो आहे तो येईल. मला इथं मेसेज रिसीव्ह झालेला आहे. आणि टेक्स्ट मॅसेजमध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड ह्या दोन्ही गोष्टी भेटून जातील. आणि अशा पद्धतीनं जो आहे आपला पासवर्ड क्रिएशन झालेला आहे. खाली तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तो इथं तुम्हाला टाकण्याचा ऑप्शन दिला आहे. आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे तो तुमच्या जोही तुम्ही मोबाईल नंबर टाकला त्याच्यावरती तुमचा पासवर्डसहित रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. आता इथं मी रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो एंटर करतो आहे. अशा पद्धतीनं दोन्ही गोष्टी टाकल्यात. खाली कॅप्चा दिलेला आहे. कॅप्चा एंटर करायचा आहे. खाली साइन इनला क्लिक करायचं आहे. साइन इनला क्लिक केल्यानंतर डिअर कॅन्डिडेट दिस इज युअर फर्स्ट लॉग इन प्लीज सेट अ न्यू पासवर्ड. आता आपल्याला खाली ओल्ड पासवर्ड आणि न्यू पासवर्डचा ऑप्शन दिला आहे. आता ओल्ड पासवर्ड जो की तुम्हाला मॅसेजमध्ये आला आहे तो टाकायचा आहे. आणि खाली तुम्ही तुमच्या पद्धतीनं जोही तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीचा तुम्हाला खाली पासवर्ड ठेवायचा आहे. आता इथं जो ओल्ड पासवर्ड आहे तो इथं मी एंटर करतो आहे. आणि खाली जो आहे तो एक नवीन पासवर्ड मी इथं सेट करतो आहे. त्या पद्धतीने टाकलेले डिटेल घेतलेत. पुन्हा एकदा खाली पासवर्ड कन्फर्म करायचा आहे नवीन टाकलेला. खाली क्वेश्चन दिलेत तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन, ज्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्ही बघू शकता व्हॉट सिटी व्हेअर यू बॉर्न इन. खाली पुन्हा आणखी भरपूर जे ऑप्शन आहेत ते दिलेले आहेत. तर पहिली सिटी जी आहे तिथं आपला जन्म झाला आहे तिथं टाकायचं आहे. क्वेश्चन फेवरेट मूवी आणि खाली तुम्हाला रिसेट किंवा सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. इथं मी क्लिक करतो. अशा पद्धतीनं सक्सेस पासवर्ड क्रिएटेड सक्सेसफुली आलं आहे. इथं आपल्याला ओके करायचं आहे. ओके झाल्यानंतर आता तुमचं जे बाकीचं डिटेल आहे इथं ओपन होईल लॉग इन करण्यासाठी. जसे आपल्याला नवीन जो पासवर्ड जनरेट केला आहे तो टाकून कॅप्चा टाकून आपल्याला एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर बाकी पुढचे ॲडिशनल डिटेल आहेत आणि डिक्लेरेशन आहे ते झाल्यानंतर पेमेंट करून आपण फॉर्म सबमिट करू शकतो. आता मी एकदा लॉग इन करून घेतो आहे आपलं नवीन पासवर्ड जे जनरेट केला आहे त्या पद्धतीनं. आणि आपण ज्या नेक्स्ट पुढच्या इन्फॉर्मेशन आहे ते इथं फिलअप करून घेऊया. आता मी लॉग इन करतो आहे. नवीन लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने ॲडिशनल डिटेलमध्ये तुमचं कॅटेगरी इथं ओपन होईल. कॅटेगरी टाकून ते व्हेरीफाय करायचे. नॅशनॅलिटी इंडियन टाकून व्हेरीफाय करायचं आहे. फिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क जो आहे तो टाकू शकता. चेहऱ्यावरती तीळ वगैरे आहे तशा पद्धतीनं. आर यू अ पर्सन विथ अ बेंचमार्क डिसॅबिलिटी, फिजिकली चॅलेंज पर्सन असेल येस करायचे, नसेल तर इथं नो करायचे. कोणत्या पद्धतीची आहे व्हिजिबिलिटी डिसॅबिलिटी देखील तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट नंबरसुद्धा मागितला आहे. परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला. स्टेट डिस्ट्रिक्ट तुमचा पिनकोड टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस आणि तुमचा सध्या करंट ॲड्रेस एकच असेल तर तुम्हाला येस करून खाली तुमच्या ज्या डिटेल आहेत त्या रिफ्लेक्ट होतील. आता मी ह्या बाकीच्या डिटेल टाकून घेतो. त्याच्यानंतर आपण जी नेक्स्ट स्टेप आहे ती डिस्कस करूयात. पूर्ण मी डिटेल ज्या आहेत त्या फिलअप केलेल्या आहेत. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. सक्सेस येईल अशा पद्धतीनं ओके करायचं आहे. त्याच्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन डिक्लेरेशन अशा पद्धतीनं तुम्हाला डिक्लेरेशन येईल. खाली चेक मार्क आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू OTR म्हणून आहे ऑप्शन. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही काय काय डिटेल तुमच्या फिलअप केल्या आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. आणि अशा पद्धतीनं डिक्लेरेशन समोर दिले त्या डिक्लेरेशनला इथे डिक्लेअरला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर डिक्लेरेशन सबमिटेड सक्सेसफुली आलेलं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ॲडमिशन सर्टिफिकेट आणि रिझल्ट अशा पद्धतीने दोन ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील. समोर लाईव्ह एक्झामिनेशन माय ॲप्लिकेशन हिस्ट्री अशा पद्धतीनं जे आहे ते ऑप्शन दिलेले आहेत. अशा पद्धतीनं वेबसाईट पूर्ण जे आहे ते अपडेट झालेली आहे. तुमच्या पूर्ण डिटेल इथं तुम्ही बघू शकता. क्लिक हिअर टू शेअर द फीडबॅक अशा पद्धतीने खाली ॲडमिशन सर्टिफिकेट, रिझल्ट, लाईव्ह एक्झामिनेशन, माय ॲप्लिकेशन हिस्ट्री अशा पूर्ण ज्या डिटेल आहेत त्या इथं आलेल्या आहेत. आणि एक्झामचंसुद्धा तुम्हाला खाली जे एक्झाम आहे स्टेनोग्राफर ग्रेड C ते एक्झामिनेशन, कंबाईंड हिंदी ट्रान्सलेटर एक्झामिनेशन, SSCच्या ज्या एक्झाम सध्याच्या घडीला चालू आहेत तर त्या तुम्हाला इथं ओपन असताना ज्या आहेत त्या दिसत असतील. आता खाली आपल्याला जी सिलेक्शन पोस्ट फेज खाली दिलेली आहे 2026ची. त्याच्यामध्ये आपल्याला खाली तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन डेट 13/4/26 आणि 5/5/26 हे आपले ॲप्लिकेशन फॉर्म आहेत 3 नंबरचे. तर खाली सगळ्यात शेवटचं बटन त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला पुन्हा एकदा एक नोटिफिकेशन ओपन होईल. त्याच्यामध्ये फिल फॉर्मला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ज्या डिटेल टाकल्या तुम्ही इथं सगळ्या गोष्टी तुमच्या रिफ्लेक्ट झालेल्या आहेत ऑटोमॅटिक. नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. सक्सेस येईल. ओके करायचं आहे.
त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये व्हेअर यू आर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यस, नसेल तर नो. गव्हर्मेंट एम्प्लॉई असेल तर यस, नसेल तर नो. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. सक्सेस येईल, ओके करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल पुन्हा प्रेफरन्स एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत. तर प्रेफरन्स 1मध्ये आता आपल्या महाराष्ट्राच्या जे नियर बाय जे आपल्या जवळ आहेत सेंटर ते आपल्याला इथं टाकायचं आहे. आता इथं बघूयात आपल्या कोणकोणते आहेत महाराष्ट्रामधले. आपले सेंटर खाली दिलेले आहेत. अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे. अशा पद्धतीनं आपण जे आहे ते आपले जिथं आपलं जे सिटी जवळ आहे. आता मी छत्रपती संभाजीनगर म्हणून बिलॉंग करतो आहे, तुम्ही इथं पहिलं सेंटर माझं छत्रपती संभाजीनगर टाकतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मला जवळ कुठलं पडेल त्या पद्धतीनं मी ते टाकून नेक्स्ट आणि सेकंड आणि थर्ड जे आहे ते दोन्ही इथं टाकून घेतो. 3 सेंटर टाकले तुम्ही छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक. त्याच्यानंतर आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आपण सगळ्या गोष्टी फिलअप केलेल्या आहेत. मीडियम ऑफ CBC तुमचं एक्झामचं जे लँग्वेज आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं इंग्लिश करतो आहे. व्हेरीफाय मीडियम ऑफ CBC पुन्हा एकदा इंग्लिश करतो आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. अशा पद्धतीनं ॲडिशनल डिटेल इन्फॉर्मेशन सेकंड इथं आपलं जे आपण टाकलं आहे सिटी सेंटर ते सेव्ह झालं आहे. आता इथं ओके करतो आहे. नेक्स्ट येईल तुम्हाला पोस्ट रिलेटेड डिटेल, ज्याच्यामध्ये रिजन टू विच द पोस्ट बिलॉंग्स, याच्यामध्ये काय काय दिलं ते बघू. सेंट्रल रिजन, ईस्टर्न रिजन, कर्नाटक रिजन, मध्य प्रदेश रिजन, नॉर्दर्न ईस्ट रिजन, अशा पद्धतीने रिजन दिलेत. आता आपल्या पोस्ट कुठल्या रिजनमध्ये आहेत त्या पद्धतीने इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तिथं जाऊन आपल्याला चेकआउट करायचं की कुठल्या पोस्ट ठिकाणी आहेत आणि कुठल्या रिजनला मला इथं अप्लाय करायचं आहे. आता मी फक्त एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून जातो. तर रँडम मी जे आहे ते इथं अशा पद्धतीनं सेंट्रल रिजन सिलेक्ट करतो आहे. खाली पोस्ट बघूयात आपण. पोस्ट कोड दिलेले आहेत. आपल्या फार्मसीसाठी मेजरली 3 पोस्ट जे आहेत आपल्या ॲलोपॅथीच्या आहेत. 3 पोस्ट सांगितल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर 3 मिळून 88 वॅकन्सी आहेत आणि त्या पद्धतीचा पोस्ट कोड आपल्याला बघायचा आहे आणि तो इथं त्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचा आहे. आता रँडम मी आता चेक करून बघतो की हा कोड आपला फार्मसीचा येतो आहे का. त्याच्यानंतर खाली आता हा लायब्ररी असिस्टंटचा कोड आहे, आपला फार्मसीचा नाही. तर आपला नेमका कुठला कोड आहे तो आपण इथे शोधूयात आणि त्याच्यानंतर त्यासाठी आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करूयात. ॲलोपॅथी फार्मसीसाठी जवळपास 68 जागा आहेत एका पोस्टसाठी. ॲलोपॅथीमध्ये एक पोस्ट आहे फार्मसी ॲलोपॅथी नावाने. त्याचा महत्त्वाचा रिजन जो आहे तो MPR नावाने आहेत, PDF मध्ये दिलेला. इथं तुम्ही बघू शकता मध्य प्रदेश रिजन म्हणून त्याचा ऑप्शन दिला. तर इथं मी क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पोस्ट कोड दिलेला आहे, तो पोस्ट कोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आता जे पोस्ट कोड आहेत ते तुम्हाला जे आपलं PDF आहे त्याच्यावरती दिलेत. 75 पेज नंबरपासूनचे तुमचे पोस्ट कोड आहेत ते इथं चालू होतात. आता आपल्या ॲलोपॅथी फार्मसीसाठी काय पोस्ट कोड आहे ते इथं मी आता PDF वरून चेकआउट करून घेतो. त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीनं बाकीचे सुद्धा पोस्ट कोड शोधून तुम्ही त्या पोस्टसाठी इथे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकता. आता जो आपला मी तुम्हाला डिस्कस केलं फार्मसिस्ट ॲलोपॅथी ज्याच्या 68 जागा आहेत त्याचा पोस्ट कोड तुम्ही बघू शकता MP 10-526 आहे. तो इथं मी एंटर करतो आहे. MP 10-526 अशा पद्धतीनं तो जर आपण पोस्ट कोड टाकला तर इथे तुमची पोस्ट रिफ्लेक्ट होऊन जाईल. आता हे पोस्ट कोड मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग त्याच्यावरती बाकीचे पोस्ट कोड मी तुम्हाला शेअर करेल, जिथं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. तिथून तुम्ही तशा पद्धतीनं बाकीच्या सुद्धा 2 पोस्टला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तिथून. आता मी एक एक्झाम्पल देण्यासाठी हा मेजर जागा असलेला 68 जागेचा हा पोस्ट कोड तुम्हाला शेअर केला, ज्याचं नाव आहे फार्मसिस्ट ॲलोपॅथी नावाने पोस्ट आहे. आता लेवल ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अबोव दिलेला आहे. हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आता खाली तुम्हाला एंटर करायचं आहे. B.Pharm M.Pharm जेही तुमचं असेल ते. त्याच्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता बॅचलर डिग्री इन फार्मसी ॲलोपॅथी फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी. रजिस्टर फार्मासिस्ट तुमचं पाहिजे किंवा डॉक्टर ऑफ फार्मसीसुद्धा इथं ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकतात आणि त्यांचंसुद्धा इथं रजिस्ट्रेशन पाहिजे. त्याच्यानंतर खाली चेकमार्क आहे आय हॅव रीड द अबोव पोस्ट रिलेटेड रिक्वायरमेंट एक्सपिरियन्स ETC एनी इनकम्प्लीट ऑर फॉल्स इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मी इन रिझल्ट इन कॅन्सलेशन ऑफ माय कॅन्डिडेट्स. आता खाली चुकीची माहिती टाकली तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्सल होऊ शकतो. चेकमार्कला क्लिक करायचं. डू यू हॅव पजेसेस रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट येस करायचं आहे. डू यू हॅव पजेस रिक्वायर्ड एक्सपिरियन्स फॉर द पोस्ट असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. आणि ॲप्लिकेबल नसेल तर तुम्ही नॉट ॲप्लिकेबलसुद्धा क्लिक करू शकता. वेअर सिकिंग ॲज इज रिलॅक्सेशन घेतलं असेल तर येस, नसेल तर नो. खाली तुम्ही टाकू शकता की
येस असेल तर खाली तुम्हाला त्याचं रिलॅक्सेशन कोडसुद्धा दिलेला आहे. आता ह्या डिटेल जे आहेत त्या फिलअप करून घेतो मी. त्याच्यानंतर आपण जी नेक्स्ट स्टेप असणार आहे तुमची अपलोड डॉक्युमेंटची ती आपण कंप्लीट करूयात. डिटेल टाकले आहेत. हायर एज्युकेशनमध्ये ग्रॅज्युएशन टाकलेलं आहे, बाकीच्या ठिकाणी येस केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डू यू हॅव पजेस रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन येस केलं आणि खाली डू यू पजेस रिक्वायर्ड एक्सपिरियन्स फॉर दिस पोस्ट. आता इथे जर आपण येस केलं तर बाकीच्या गोष्टी टाकाव्या लागतील. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही त्याने जर इथं नो केलं तर यू आर नॉट एलिजिबल अशा पद्धतीचं ऑप्शन येतं आहे. पण जेव्हा आपण इथं नॉट अप्लिकेबल टाकतो तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने काही दाखवणार नाही. आता पुन्हा एकदा महत्त्वाचं त्या पोस्टसाठी आपल्याला एक्सपिरियन्स आहे किंवा नाही हे PDF चेक करावं लागेल. आता मी फक्त तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून दाखवतो आहे. पण जर या पोस्टसाठी एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स इथे टाकावं लागेल आणि जर नसेल तर तुम्हाला हे जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार नाही. आता फक्त मला तुम्हाला दाखवायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म A to Z म्हणून मी तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करून दाखवतो जेणेकरून ॲप्लिकेशन फॉर्म जो तो पुढं जावं. बाकीच्या मायनर डिटेल तुम्हाला स्वतः वैयक्तिक चेक करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर खाली वेअर द सिकिंग इज रिलॅक्सेशन इथं नो केलेलं आहे. बाकीचे मी सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. इथं ओके येईल, बाकी ओके करतो आहे. आता त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी अपलोड द फोटोग्राफ आणि सिग्नेचर आहे, कॅप्चर द फोटोग्राफ आहे, कॅप्चर द लाईव्ह फोटो आहे आणि अपलोड द सिग्नेचर आहे. आता ह्या गोष्टी मी पूर्ण डिटेल फिलअप करून घेतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप जी आहे ती फिलअप करूयात. शिरूत आतापर्यंत ह्या पूर्ण डिटेल आपण फिलअप केलेल्या आहेत. आता महत्त्वाचं इथं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपला एक फोटो कॅप्चर करायचा लाईव्ह आणि खाली सिग्नेचर करायचे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू फॉर्म नावाचा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण भरलेल्या सर्व जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण बघू शकतो. आणि खाली पुन्हा सबमिट फॉर्म नावाचं बटन आहे, तिथे तुम्ही सबमिट केलं की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पेमेंट केल्यानंतर जो आहे तो सबमिट होऊन जाईल. अशा पद्धतीचा हा पूर्ण डिटेलमध्ये फॉर्म होता. प्रत्येक जी इनिशियल मायन्यूट डिटेल आहे ती मी आजच्या फॉर्ममध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ केअरफुली बघून झाल्यानंतर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तो फिलअप करू शकता. आता पेमेंट आणि बाकीच्या गोष्टी या दोन सबमिट फॉर्म ज्यासाठी फिलअप केल्या नाहीत, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिलअप केलेला होता. बाकीच्या गोष्टी ज्या सोप्या आहेत, फक्त फोटो सिग्नेचर ॲड करायची बाकी आता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, पेमेंट करायचे आणि फॉर्म सबमिट करायचे. फक्त एवढ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आता तेवढं तुमच्या लक्षात आलं असतील. फक्त महत्त्वाच्या ॲडिशनल डिटेल आणि बाकीच्या काही पहिल्या 2-3 स्टेप आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये थोरोली कव्हर केलेल्या आहेत. बाकी सगळ्यात महत्त्वाचं आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना मला कुठल्या ठिकाणी अप्लाय करायचे, त्याचा पोस्ट कोड काय आहे, महत्त्वाच्यासाठी काय पात्रता असणं माझ्याकडे गरजेचं आहे, B फॉर्म, D फॉर्म, M फार्मसी एक्सपिरियन्स आहे किंवा नाही, हे वैयक्तिक तुम्ही जे आहे ते तुम्हाला PDF चेकआउट करायचं. मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे कसा, काय काय महत्त्वाच्या गोष्टी याच्यासाठी आपल्याकडे असणं गरजेचं असतं, काय काय टाकावं लागतात, हे फक्त तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी जे आहे ते सांगितलं. बाकी अशा पद्धतीने व्हिडिओ फक्त ॲप्लिकेशन करण्यासाठी फॉलोअप करायचा आहे. बाकी प्रत्येक गोष्ट मायन्यूटच्या डिटेल आहे, तुमच्या एक्सपिरियन्सच्या, एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या, एक्सपिरियन्सच्या ह्यात तुम्हाला वैयक्तिक PDF चेकआउट करायच्या आहेत. त्याच्यानंतरच ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा. बाकी अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो व्हिडिओ बघून कंप्लीट करू शकता. प्रत्येक गोष्ट आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावर तुम्ही PDFच्या स्वरूपामध्ये शेअर केलेलं आहे. तिथून तुम्ही त्या गोष्टी पोस्ट कोड वगैरे शेअर करू शकता. बाकी पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये कव्हर करेल मी कुठले पोस्ट कोड आहे, त्याच ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकता. बाकी याच्यावर फक्त एवढंच, या लोकांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे आहे ज्यांचा D फॉर्म, B फॉर्म, M फॉर्म झालेला आहे त्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करायला अजिबात विसरू नका. जवळपास 88 एवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमनंट आपल्या फार्मसी ऑफिसरच्या ह्या पोस्ट आहेत. कुणाचीही ही संधी जी आहे ते कोणी चुकता कामा नये. कोणालाही जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो कोणी मिसआउट झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर सर्व आपल्या मित्राला हे जो व्हिडिओची लिंक आहे जे अजिबात शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चॅनल फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.